तर त्या दिवशी होती राखी पौर्णिमा. बहिणी आल्या होत्या, सगळी भाजी कंपनी आली होती. त्यांना म्हटलं काहीतरी व्हेज बनवून घालावं. तर चला दाखवतो. हे बघा मी कसं सगळं गरम पाण्यामध्ये सगळे खडे मसाले, पुदिना, स्वच्छ धुतलेलं तांदूळ घातले. यावरून तुम्हाला कळायला असेल की व्हेजमध्ये काय बनणार आहे. 90% शिजून घ्या, बाहेर काढून घ्या. जेवढे तुमच्याकडे भाज्या असतील ते एका तेलात घालायचं. हे तेल थोडंसं तुम्हाला त्यात कांदा दिसला असेल, त्यात मी बिरिस्ता शिजवून घेतला. त्यामुळे सगळे मसाले टाकून घ्या. जे मसाले आहेत ना ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही बघून घ्या. जे असतील सगळ्या भाज्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या. पनीर सुद्धा टाकून मस्तपैकी एकदा गोल फिरवून घ्या. त्यात बिरिस्त्याचा कांदा आणि नंतर दही वापरले. तुम्ही तुमच्या हिशोबानं, भाज्यांच्या हिशोबानं वापरून घ्या. नंतर चटणी मीठ ॲडजस्ट करायचं. मस्तपैकी भाज्या शिजवून घ्यायच्या. त्यातली अर्धी भाजी बाजूला काढायची. आणि आता भातामध्ये ना बीटाचा थोडासा रस केला. जो आपला बीट असतो त्याला मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून घेऊन त्याचा जो कलर येतो ना तो एकदम मस्त दिसतो. पुदिना, कोथिंबीर, बेरिस्ता सगळं टाकून तुम्ही त्याचं लेअरिंग करा. तुमचे जे नॉनव्हेज मित्र आहेत त्यांनी बोलले असतील तुम्हाला की व्हेज बिर्याणी नसते, व्हेज पुलाव असतो. तर मित्रांनो मी तुम्हाला एक पॉईंट देतो. ज्यामध्ये लेअरिंग असतं, खाली भाजी त्यानंतर राईस, परत भाजी आणि राईस, हे जे लेअरिंग असतं ना ह्याला बिर्याणी म्हणतात. एकाच पॉटमध्ये सगळं मिक्स करून भाजी, राईस हे सगळं मिक्स करून जे बनवतं त्याला पुलाव म्हणतात. पुढच्या वेळी नक्की तुम्ही वापरून बघा. कशी झाली बिर्याणी? काय पोरं